नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत कम्प्युटरमध्ये बग, डिबगिंग आणि डिबगर काय असतो, त्यांचं काम काय असतं. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कम्प्युटर जेव्हा आपण वर्ड यूज करतो तर त्यावेळेस दोन गोष्टी येतात, एक ते हार्डवेअर आणि दुसरं आहे ते सॉफ्टवेअर. आता सॉफ्टवेअरची गोष्ट आली म्हणजे सॉफ्टवेअर कशापासून बनलं जातं, कोडिंग केली जाते सॉफ्टवेअरची. आता जेव्हा कधी सॉफ्टवेअरमध्ये त्या कोडिंगमध्ये काही जर अडचण आली, ठीक आहे, काही अडचण आली किंवा काही आपण म्हणू शकतो प्रॉब्लेम जेव्हा येते, ठीक आहे, जेव्हा कधी प्रॉब्लेम येते एखादी तर त्या प्रॉब्लेमला काय म्हटलं जाते, बग. ठीक आहे, प्रॉब्लेमला दुसरा शब्द काय कम्प्युटर सॉफ्टवेअर मध्ये बग येणे. ठीक आहे, आता बग तर आलेला आहे. आता जस्ट सपोज एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जेवण करता आणि जेवण करता करता जर तुमच्या दाताला काही खळा लागला, काही गोटा लागला तर त्याला म्हणतो आपण बग लागणे, म्हणजे एखादी अडचण आलेली आहे. आता त्या अडचणीला आपण सॉल्व्ह करतो, जसं आपण हाताने कधी कधी काढतो, कधी कधी टूथपिनचा वापर करतोय. तर जेव्हा कधी आपण त्या टूथपिनचा वापर करतो म्हणजे काही एक आपण म्हणू शकतो की एखादी अवजार आपण त्याला वापरतोय, तर त्याच गोष्टीला काय म्हटलं जाते, डिबगर. ठीक आहे, डिबगर. जे डिबगर म्हणजे दुसरं सॉफ्टवेअर तुम्ही वापरू शकता, डिबगर सॉफ्टवेअर, ज्याच्याने आपण बग काढतो. जसं आपण टूथपिनने दाताला काही काढतोय, सेम त्या प्रकारे दुसरा ऑप्शन काय असतो आपला, डिबगर. डिबगर म्हणजे समजलं तुम्हाला. आता ही जी काढण्याची प्रोसेस आहे, जसं तुम्ही दातातलं एखादी काही काढता, ठीक आहे, तर त्याच प्रोसेसला म्हणजेच आपल्या कम्प्युटरमध्ये जर एखादी बग आलेला आहे, एखादी अडचण आलेली आहे, काही प्रॉब्लेम आलेली आहे, त्या प्रॉब्लेमला आपण काढण्यासाठी जो एक सॉफ्टवेअर वापरतो, सॉफ्टवेअर म्हणू शकता, किंवा जे काही गोष्ट आपण वापरतो तर त्या गोष्टीला काय म्हटलं जाते, डिबगर. ठीक आहे, आता डिबगर म्हटलं जाते, परंतु या काढण्याच्या गोष्टीला, ठीक आहे, जे आपण बग काढतोय तर बगला सॉल्व्ह करण्याच्या प्रक्रियेला काय म्हटलं जाते, डिबगिंग म्हटलं जाते. ठीक आहे, म्हणजे बग आलेला आहे म्हणजे अडचण आलेली आहे. आता अडचण सॉल्व्ह करण्यासाठी ज्या गोष्टीचा आपण वापर करतोय ते म्हणजे डिबगर, आणि हे सॉल्व्ह करण्याची जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला म्हणतात डिबगिंग. तर नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल मित्रांनो, बग काय असते, डिबगर काय असते आणि डिबगिंग काय असते. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या ठाकरे कम्प्युटर्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.